कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक यू। काय झालं मॅडम, तुम्हाला चाय आवडली नाही का? तुम्हाला काफी आवडते का? मी लगेच बनवून आणतो। नाही, मला चहाच आवडतो, पण हा खूपच थंड आहे। मला गरमागरम वाफळलेला कमी साखरेचा चहा प्यायला आवडतो। अनुष्का, एक काम कर ना ग, तूच जा किचन मध्ये आणि स्वतःसाठी चहा बनव आणि तिथेच पी, गरमागरम, तुला आवडतो तसा, अगदी वाफाळलेला। दामिनी, वाय नॉट? आवडेल मला, मला खरंच खूप आवडेल माझ्या हातून तुम्हाला सगळ्यांना खाऊ बनवून घालायला। अनुष्का मॅडम, तुम्ही राहू द्या, मी आणते बनवून। अगं तू पण चल माझ्यासोबत। किचन कुठे आहे? ते इकडे आहे। ओके, विल यू प्लीज गाईड मी? येस येस। हो, आलेच मी। अरे तिला आवडतो गरम चहा। मी हिला किचन मध्ये पाठवून चूक तर नाही ना केली? तुमच्या बोलण्या वागण्यावरून अजिबात वाटत नाही की तुम्ही इतके मोठे नावाजलेले आर्किटेक्ट आहात। नाही म्हणजे कौतुकच केला तुमचं। हो ग, आय एम सॉरी मी तुझा असा एकेरी उल्लेख केला, चालेल ना तुला? नाही नाही, उलट तेच बरं आहे। मग तूही मला एकेरीच बोल काय? बर, बाय द वे, तुझं शिक्षण? नाही म्हणजे मला माहिती आहे तू आर्किटेक्ट आहेस, पण त्याच्या व्यतिरिक्त काय स्पेशालिटी आहे तुझी? मी आर्किटेक्ट आहेच, आणि मी बिझनेस मॅनेजमेंट केलंय, आणि आता मी एन्व्हायरमेंटल सायन्सचा अभ्यास करते, आणि अजून मी शिकतेच आहे। असाही माणूस आयुष्यभर शिकत राहतोच काय? किती छान बोलतेस तू। बरं, मी चहा बनवते तुझ्यासाठी। ए थांबा, तुझंच घर आहे, तू कधीही चहा बनवू शकतेस। आज मी चहा बनवणार, माझ्या हातचा चहा पिऊन तर बघ। मॅडम, मी तुम्हाला डबे काढून देते। अनुष्का, तुला या किचन मधलं इतकं सगळं कसं माहितीये? म्हणजे असं वाटतच नाही की तू या घरात नवीन आहेस। अगं हे जनरल आहे, आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आपल्या हाताशी ठेवल्या जातात, जसं मीठ, तेल, मसाले, चहापत्ती, साखर, आणि आपल्याला न लागणाऱ्या गोष्टी थोड्या साईडला ठेवल्या जातात। म्हणून मला चहापत्ती आणि साखर अशीच सापडली। प्रिया, आलेच आम्ही। हो, काय ग, चहा होतोय की नाही? होतोय। पाहिले मॅडम, ही मुलगी एकदम परफेक्ट आहे हा. म्हणजे असं वाटतच नाही की ही नवीन आहे। घरात येऊन किचनचा असा ताबा घेतलाय ना तिने, मला तर खूप आवडली। आदित्य सर, माझ्याकडून ओके। या आई, तुम्ही हे सगळ्यांनी घरी काय सुरू केलंय नवीन? आणि ती घरात आहे, तिने जर का हे ऐकलं तर तिला किती ऑकवर्ड होईल। हा बरोबर आहे आदित्य तुझं। आणि प्रिया, तू ना आज आली आहेस या घरात, लगेच या घरचे निर्णय नको घेऊ। दामिनी काकू, माझं अगदीच असं म्हणणं नव्हतं। म्हणजे काय आदित्य? पारू, मला माहिती आहे तू किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर आहेस ना, पण तुझा या घरावर, या घरातल्या माणसांवर खूप जीव आहे, म्हणूनच रात्रंदिवस राबतेस ना त्यांच्यासाठी। या घरातल्या माणसांचा तुझ्यावर खूप जीव आहे,
खूप कौतुक आहे तुझं. म्हणूनच एक विशेष स्थान आहे तुला या घरात. हे समजा तुम्हाला कसं? अगं चांगल्या गोष्टी लपून राहतात का? काय? एक मिनिट. हे घे, माझ्या हातचा चहा पिऊन बघ. बघ बरं मला जमलाय का? नाही नको. भारू, माझ्यासाठी प्लीज. थँक्यू. पारू, हे चल ना आमच्या सगळ्यांसोबत चहा पी. नाही नको. पारू प्लीज. ठीक आहे. चहा रेडी आहे. अगं वा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. हे थँक्यू सो मच. नाही काय तुझा चहा? ती ट्रे मध्ये जागा नव्हती ना, पारू घेऊन येते. मस्त. असा चहा रोज मिळायला हवा. थँक्यू. क्या बात आहे, खरंच मस्त झालाय. अहिल्या मॅम, हे पेंटिंग आपल्या पहिल्या भेटीची आठवण आहे. जपून ठेवायला. पारू. पारू. ए बाई, तुला जरा अक्कल आहे का? इथं पेंटिंग ठेवलंय, दिसत नाहीये तुला? मूर्ख आहेस तू? या पेंटिंगची किंमत काय आहे याची कल्पना आहे तुला? हा वहिनी? देवी आई, देवी आई, मला माफ करा. मला नाही माहिती कसं. पारू, लहान आहेस का ग आता? मान्य आहे तुझ्यात अवखळपणा आहे, पण आपल्या वागण्यामुळे कोणाचं काय नुकसान होतंय हे तरी जरा बघावं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.